झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमध्ये खासगी बस ट्रॅव्हल्सची मनमानी सुरू आहे। ऐन सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्सचे एजंट प्रवाशांना अक्षरशः लुटतायत। एसटीच्या बस स्टँडवरून प्रवाशांची अक्षरशः पळवापळवी सुरू आहे आणि विशेष म्हणजे एसटी स्टँडवरच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनेच हा प्रकार होत असल्याची चर्चा आहे। नाशिक शहरातल्या मध्यवस्तीतलं हे ठक्कर बाजार बस स्टँड। हा बस स्टँड एसटी महामंडळाचा असला तरी याला नेहमीच खासगी लक्झरी बसेसचा वेढा असतो। खासगी बसेसच्या दलालांचा या स्टँडवर नेहमीच वावर असतो। एसटी महामंडळाचे प्रवासी अक्षरशः या स्टँडवरून पळवले जातात। एसटी पेक्षा अधिक भाडं त्यांच्याकडून आकारलं जातं। आणि जे लोक प्रायव्हेटमध्ये जातात त्यांना पण आम्ही नाही म्हणतात, त्याच्यामध्ये जाऊन येतात तुम्ही, कारण की आपल्याला ते उल्लू बनवतात। इकडून बोलतात तुम्हाला लवकर सोडणार आणि ते मध्ये मध्ये थांबतात, सडन लाईट घेऊन जातात आणि ते टीटी भरतात। लोक 4 सीट येतात त्याला 5-5 सीट भरतात। कंडक्टर आणि सोबत त्यांच्या ड्रायव्हर सुद्धा त्यांना मदत करतात आणि प्रवाशांसोबत चांगला व्यवहार करत नाहीत ते लोक आणि उद्धट भाषा वापरतात प्रवाशांच्या सोबत। बस स्थानकापासून 200 मीटर अंतरावर कुठलीही खासगी बस किंवा वाहन थांबू शकत नाही असा नियम आहे। असं असतानाही खासगी बस चालक बिनधास्तपणे या स्टँडवर बसेस पार्क करतात। एसटीच्याच काही कर्मचाऱ्यांचा या सगळ्याला आशीर्वाद आहे। त्याचबरोबर वाहतुकीची कोंडी होत असूनही वाहतूक पोलिसांचंही याला अभय मिळतंय। ठक्करच्या बस स्थानकाच्या शेजारीच खासगी बसेस लागलेले असतात आणि ते आमचे प्रवासी पळवून घेऊन जात असतात। आज बस स्थानकात सुद्धा प्रवासी एजंट येऊन घेऊन जातात ते सिव्हिल ड्रेसमध्ये आणि त्यामुळे एसटीचं अतोनात नुकसान होतंय। नाशिकमध्ये सीबीएस, नाशिक रोड आणि मुंबई नाका या सर्व स्थानकावर खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची अशी पळवापळवी होते आहे। याची पोलीस आणि आरटीओनं वेळीच दखल घेणं गरजेचं आहे। झी 24 ताससाठी योगेश खरे, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।